माध्यमातून केलं जात आहे। अभि सोरड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, त्यांच्याबरोबर सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। अगदी आपण वळूया व्हॉइस ऑफ सातारा निलेश मर्डेकर सर यांच्या आवाजामध्ये ऐकूया या संपूर्ण मॅचची कहाणी। तुम्ही पाहताय, अनुभवताय, स्पर्धा जगताय, अर्थातच वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 चा मेगा फायनलचा पहिला बॉल टाकला जाईल। प्रेक्षकांची प्रचंड तोबा गर्दी तुम्हाला पाहायला मिळते। भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 नवी मुंबई कोपरने खेरणे इथून ही स्पर्धा पाहत आहे। फायनलचा सामना सुरू होत आहे। दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद। वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा अंतिम सामना। गणपती बाप्पा मोरया, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। पहिला बॉल टाकण्यासाठी मालतपूरचा सिद्धेश वीरकर गोलंदाजीच्या रनवे वरती तयार झालेला आहे आणि फायनलचा सामना खेळण्यासाठी गावावरतून आलाय। तर बॅटिंग साठी ओझरड्याचा परफेक्ट ऑलराउंडर सुशांत शिंदे आणि सोबतीला कोंडवलीचा अभि सोरट रंगेल अंतिम सामना। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या बाजूला चढवलेला प्रहार, क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती, बॉलची फेकी पूर्ण करतील फलंदाज 2 धावा। निलेश सर अगदी जबरदस्त सामना रंगलाय। सिद्धेश वीरकर मालतपूरचे वेगवान गोलंदाज, यावेळेला कमरेच्या वरती भीमरचा हल्ला, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न म्हणजे +2। यस 2 धावा स्कोरबोर्ड होती येत आहेत। त्याचबरोबर नो बॉलचा इशाराही पंचांनी या ठिकाणी दिलाय। निलेश सर स्पर्धेचा उल्लेख ज्या पद्धतीने आपण करतोय, अप्रतिम स्पर्धा, तोबा गर्दीमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा, अगदी आपण या स्पर्धेचा उल्लेख करावा लागेल की डे नाईट होणारी स्पर्धा। पंकजदादा वाडकर यांची वाई प्रीमियर लीग 2024 फ्लड लाईट्स ऑन आहेत। मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय। 6 वर्षामध्ये मला वाटतं जी 6 पर्व झाले असतील ना, त्याच्यामध्ये हा योगायोग आहे की फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि सामना सुरू आहे। बॉलर तयार सिद्धेश वीरकर, खोलवर टप्प्याचा बॉल सरळ जाऊन बॉल स्टँड वरती आदळतोय, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि स्ट्राइक अभि सोरट कोंडवली यांच्याकडे। निलेश सर खूप चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते। पहा अगदी सिद्धेश विरकेर गावावरून खास ज्या पद्धतीने आपण पाहिलं, सकाळी उल्लेख केला की ते गावी गेले होते, परंतु अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल साठी ते उपस्थित आहेत आणि ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत, अप्रतिम बॉलिंग करतायत टीमचा आयकॉन खेळाडू सिद्धेश विरकर। धावा आहे धावफलकावरती 6। प्रथम बॅटिंग करताना टीम काळ भैरवनाथ 11 बावधन, अभि सोरट कोंडवली तयार, तर एका बाजूला सिद्धेश वीरकर मालतपूर। पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, बॉल फेकून दिलाय, पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमा पार, षटकार। ज्या पद्धतीने आपण पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय, अगदी समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्राइक। अगदी आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आहे, फ्लड लाईट्स ऑन आहेत, परंतु संध्याकाळच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीने अभि सोरट याचा हल्ला बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय, येतोय तो षटकार। आक्रमण केलेलं आहे या षटकामध्ये अभि सोरट यांनी, परंतु सिद्धेश वीरकर देखील वेगावरती स्वार होत आहेत आणि यासाठी सिद्धेश वीरकर जाणले जातात। राईट आर्म ओव्हर द विकेट, वळवण्याचा प्रयत्न, काय बेमिसाल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत। शॉर्टम बुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण जर पाहिलं तर अगदी डीप स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक तैनात केले होते। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं निलेश सर कौतुक करावं लागेल, झेल पकडता आलेला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय। समय सूचकता ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती त्यांनी दाखवली, यासाठी त्यांचं कौतुक। धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा बिनगडी बाद आणि हा फटका आता डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, टिपिकल सुशांत शिंदे ओझरडे, सीमा पार षटकार। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही, सुशांत च्या बॅट मधून ज्या पद्धतीने हा स्ट्रोक आला, पॉपिंग क्रीजचा प्रॉपर वापर केला, ऑफस्टंपच्या बाहेर गेले, तदनंतर या बॉलला कनेक्ट केलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार। सर्वाधिक धावा या जर प्रीमियर लीग मध्ये कोणी ठोकल्या असेल ना, तर दखल घ्यावी लागेल ओझरडे गावाची आणि सुशांत शिंदे यांची। 150+ धावा त्यांच्या बॅट मधून या प्रीमियर लीग मध्ये आलेल्या आहेत।
वेगाने हाताळलेला बॉल, ताकासूर लागू दिला नाही, येतोय तो डॉट. आता सिद्धेश विरकर देखील कमाल करून दाखवतायत. 19 स्कोरबोर्डवरती लागतायत. सुशांत शिंदे बॅटिंग करत असताना मेगा फायनल मध्ये तुम्ही पाहताय 5 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अभि चोरट बॅटिंग करतोय 2 बॉल 7 मध्ये. पहिलं षटक 19 धावा, 2 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6चा मेगा फायनलचा थरार पाहताय. षटक क्रमांक 1 मध्ये 19 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. पहिलं षटक जर आपण पाहिलं ना तर अद्यापही रायरेश्वर 11ला विकेट मिळाली नाहीये, परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजीच्या रनवेवरती षटक क्रमांक 2 हाताळतील जिल्हा आयकॉन आचरे गावचे. निलेश सर, या स्पर्धेबद्दल चर्चा करावी लागेल, कारण आपण पाहिल्या सातारा जिल्ह्यातील अनेक क्रिकेट लीगच्या स्पर्धा झाल्या, परंतु या स्पर्धेची तुम्ही गर्दी पाहिली ना तर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आणि संध्याकाळी अगदी 7 वाजायला आलेत, परंतु प्रेक्षक आपल्या जागेवरतून उठत नाहीत. ही पोचपावती आहे या स्पर्धेची. निश्चित कोणीच जागा सोडली नाहीये. प्रत्येकाला हा फायनलचा सामना पाहायचा आहे. पहिलाच बॉल पंच खेळवतील नकारात्मक आहे. सतीश सनस यांनी दिशा खराब टाकलेली, व्हाईट बॉल आलाय. जबरदस्त स्पर्धा अगदी आपण पाहिली तर या सीझन मधली यशस्वी स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा पंकज दादा वाडकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा थरार आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सतीश सनस आता रीड करतायत फलंदाज. बॅटिंग करताना अभि सोरट यांना इथे आलेला आहे तो डॉट. कित्येक वेळा सोबत देखील क्रिकेट खेळलेले आहेत. पुन्हा एकदा ती रंगत तुम्हाला पाहायला मिळते. आता विरुद्ध खेळावं लागतंय. अगदी रंगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभि चोरड अगदी आयकॉनिक खेळाडू आहेत. त्यांच्या समोर सतीश सनस, वेल फिनिशर, टॅग त्यांच्या नावावरती आहे. परंतु बॉलिंग मध्ये निलेश सर पाहिलं ना तर विविधता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बॉल नेहमी टाकण्यामध्ये यश येतं. फिंगर रोल्स सातत्यपूर्व केले जातात. पुढचा बॉल, कार्पेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील. सिंगल पूर्ण. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा. 21 धावा बिनगडी बाद या षटकामध्ये आतापर्यंत टाकलेले आहेत. बॉल 2, 4 बॉलचा खेळ शिल्लक. नक्कीच पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धती आक्रमण झालं होतं, तदनंतर सतीश सनस स्वतः आले, जबाबदारी घेतली. तदनंतर चांगली बॉलिंग करत असताना सतीश सनस यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुशांत शिंदे स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. या अगोदर जर आपण संतोष सर पाहिलं ना तर सुशांत शिंदे यांच्या बॅटमधून धावा येत होत्या. ही बायची धाव आहे, परंतु या फटक्यासाठी ते गेले आणि तो हा क्षण होता का? हा, नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रयत्न केले जात आहेत सुशांत शिंदेकडून मैदानाच्या आतमध्ये धावा स्कोरबोर्डती जास्त लावण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सतीश सनस सारखा डेंजरस बॅट्समन समोरच्या टीम मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला धावा स्कोरबोर्डती जास्त लावावे लागतील. फुलटॉस आहे, ताकदीचा वापर केलाय, लांबी बघावी लागेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, एक वार चेंडू सीमा पार, येतोय षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार, जबरदस्त बॅटिंग. अगदी ऑन साइडला ज्या पद्धतीने फुलटॉस बॉल होता, मिडल ऑफ द बॅट केला, डीप मिड विकेटला फेकून दिला, अगदी आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी अभि चोरट. जबरदस्त बॅटिंग मेगा फायनल मध्ये करत असताना अभि चोरट, गाव आहे कोंडवली. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि अभि चोरट यांचा बेमिसाल फटका. सतीश सनस तयार. पायांचा वापर आहे, शरीरापासून दूर ठेवलाय, स्टंपिंग साठी गेलेत आणि पंचांनी हात उचललाय. वाईट प्लस स्टंपिंग, आउट. अगदी चालाकी दाखवले या ठिकाणी. अगदी मी बॉलरचं कौतुक करेन. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने अभि चोरट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तदनंतर अगदी उजव्या एसटीच्या खूप बाहेर टाकलेला हा बॉल आणि अगदी चालाकी पाहायला मिळते. वा बाय वा, एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी क्लीन आउट आहेत या ठिकाणी. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. निलेश सर, आपण विचार केला तर आता जवळपास अंधार पडतोय. अगदी आपण पाहिलं तर दिवसा अगदी सकाळी 8च्या सुमारास ही स्पर्धा सुरू झाली होती आणि अगदी 7 वाजून आता मात्र संध्याकाळचे गेलेत. निश्चित, परंतु प्रेक्षकांनी जागा सोडली नाहीये. परंतु या अंधुक प्रकाशामध्ये देखील खेळाडू कमालीचा खेळ करत, त्यासाठी त्यांनाही दाद द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये निलेश भोसले बावधन स्वतः संघमालक बॅटिंगसाठी आलेले आहेत. धावफलकावरील धावा आहेत तब्बल. बॅटिंग करताना 29 धावा आणि चेंडू झालेले आहेत या षटकामध्ये 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा तब्बल स्कोअरबोर्ड होती लागतात, म्हणजे एक चांगली धावसंख्या आहे. आणि स्वतः निलेश भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. 2 बॉल त्यांच्या वाटेला आले. त्या 2 बॉलवरती एक मोठा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील निलेश भोसले. वळवण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्यासाठी जाणले जातात तो फटका सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी.
बाहुबली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅट्समन निलेश भोसले यांच्या बॅट मधून आलाय आउट ऑफ द पार्क. अभूतपूर्व भयानक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संघ नायक संघ मालक निलेश भोसले. अप्रतिम स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषच्या पलीकडे पाठवला सरळ 6 धावांसाठी. त्याचबरोबर बजरंग अप्पा कोंडाळकर समाजसेवक यांचंही स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. ही विनंती. शेवटचा बॉल सतीश सनस राईट आर्म ओव्हर द विकेट. नजर रोखून धरली पंचवतील खराब दिशा आहे. हा पुन्हा एकदा बॉल हाताळावा लागेल. निलेश सर प्रयत्न केला जातोय की ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकून थोडंसं वाचण्याचा प्रयत्न सतीश सनस यांचा आहे. परंतु निलेश भोसले जर पाहिलं ना तर ज्या पद्धतीने त्यांची शरीरयष्टी आहे 36 धावा स्कोरबोर्डती लागतात. शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय सतीश सनस इन निलेश भोसले यांच्यासाठी शेवटचा बॉल. अंतिम बॉल वेळेच्या चुकता नाहीये. या फटक्याच्या पाठीमागे सिंगल धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरतीच त्यांना समाधान मानावं लागेल. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये काळ भैरवनाथ 11 बावधन संघाने बॅटिंग करताना बनवलेले आहेत 37 म्हणजे 37 धावा. 38 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 12. चला 38 धावांची गरज आहे. मी विनंती करतो काळ भैरवनाथ बावधन 11 संघ आपण अगदी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या. अगदी ज्या पद्धतीने या स्पर्धेची चर्चा राहिली गेली 3 ते 4 महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. वाई प्रीमियर लीग आयोजन समिती आणि या स्पर्धेचे शिल्पकार पंकजदादा वाडकर यांचं जेवढं कौतुक करावं ना निलेश सर तेवढं कमी आहे. आज खऱ्या अर्थाने हे प्रेक्षक मैदानावरती पाहिले ना तर ही स्पर्धा सक्सेसफुल झाली असं म्हणायला काही हरकत नाही. निश्चित प्रचंड मोठी गर्दी उसळलेली आहे प्रीमियर लीग बघण्यासाठी आणि जिथे आपण पाहत आहोत ना अंतिम सामन्याचा थरार. 12 बॉल आणि बनवायचे आहेत 38 धावा. रायरेश्वर बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम रायरेश्वरला आम्ही विनंती करतोय की तुमची बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. कारण आपण पाहिलं तर जवळपास अंधार पसरलाय. फ्लड लाईट्स ऑन आहेत. तुम्हाला थोडंफार तिथे दिसतंय आणि त्याच्यावरती तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वाई प्रीमियर लीग काय स्पर्धा राहिली. संपूर्ण 3 दिवस तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं आयोजन समितीचं कमी आहे. क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या आपल्याला विनंती आहे. वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 तुम्ही एक स्पर्धा पाहताय. अनोखी स्पर्धा जी संपूर्ण दिवसभर चालली आणि तदनंतर रात्री ही स्पर्धा ती सुरू आहे. जवळपास 7 वाजून गेलेत परंतु प्रेक्षक तुम्ही पाहिले तर अगदी संपूर्ण मैदान पाहिलं ना अगदी मैदानाचा कोणताही कानाकोपरा घ्या त्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षक आहे. सर्वांना बघायची आहे ती वाई प्रीमियर लीगची फायनल. दैदिप्यमान थरार उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल. काळ भैरवनाथ 11 बावधन की रायरेश्वर 11 संघ मालक निलेश दादा भोसले की सुधीर भाई वाडकर. कोणता संघ मालक ही आकर्षक ट्रॉफी आणि तब्बल 1,12,112 रुपयाचा रोख धनादेश स्वीकारेल. 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 38 धावा. वाई प्रीमियर लीग 2024 1,12,112. अगदी निलेश सर विचार केला ना तर हे 12 बॉल ठरवतील. हा पहिला टायटल चॅम्पियन संघ कोण ठरेल हे पाहण्यासाठी आपल्याला फक्त 12 बॉल वेट करावा लागेल. अप्रतिम स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सतीश सनस दाखल झाले. त्यांच्याबरोबर सचिन पवार पहिला बॉल फेस करताना आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहिलं तर प्रशांत बॉलिंग मार्कवरती येत आहेत. पहिला बॉल दुसऱ्या डावातला बॅकफुट वरती गेले. पंच करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड डी पॉइंटला बॉल मार्गस्थ होतोय. सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 2 धावा. स्ट्रायकर एंडला सचिन पवार तर नॉन स्ट्रायकर एंडला सतीश सनस तर षटक क्रमांक 1 प्रशांत वाडकर चिखली यांच्या नावी आहे. पहिलाच बॉल 2 धावांचा आहे. 39चं टार्गेट गोलंदाज निघालेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. धाव अंकित केली गेली आहे. निलेश सर पहा 38चं टार्गेट आहे आणि ही मॅच फायनलचा थरार. खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर ना की अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. अरे डाव तुझा येताच तू जमवशील आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टी रक्षक उधळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव.
पहा सर, इथे धाव मिळवायची आहे. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. पहा इथे हुकायचं नाहीये, संपायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा आहे. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा थरार वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. संतोष दा कोंडाळकर यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. 38 धावांच करायचं आहे. पाठलाग बनलेले आहेत 5. अक्षय दादांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. प्रशांतने जर विकेट मिळवला तर पहा बहरदार असं पारितोषिक सातत्याने खेळाडूंवरती लावलं गेलंय. काय इतिहास घडू नये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेत ओव्हर द विकेटने. पहा आउटसाइड द ऑफ स्टंप हात आलेला बॉल, बॅटचा इनर एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने केलेली सुरेख कामगिरी. टीव्ही स्क्रीन वरती 5 धावा लगवण्यामध्ये यश मिळवलंय निलेश सर. निश्चित फलंदाजांना मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, जिथे प्रशांत वाडकर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. अंधुक प्रकाश आहे, मैदानाच्या आतमध्ये अंधाराचं साम्राज्य आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंना खेळायचं आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे. हो हो, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे आणि चालीमध्ये संघर्ष आहे. संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे. संघर्ष म्हणलं ना की शेवटच्या श्वासापर्यंतचा म्हणजे बाजी प्रभू, आणि तो संघर्ष इकडे करावा लागेल. नक्कीच संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट देखील म्हटलं जातं. पहा पदोपदी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला प्रशांत पाहायला मिळाले आहेत. सतीश सनस आणि सचिन पवार हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने बाड लाईट खऱ्यात कुठेतरी इम्पॅक्ट टाकते. परंतु परिस्थितीला कारण देऊन चालणार नाहीत, कारण कारण देणारी माणसं जीवनामध्ये कधी यश संपादित करत नाहीत. त्यामुळे कारण देऊन चालणार नाही. जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला 2 हात करावे लागतील. म्हणूनच म्हटलं आता ना, क्रिकेटमध्ये नो इफ्स अँड नो बट्स. मैदानाच्या आतमध्ये जसपट करावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. पहा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील आणि कंप्लीट केली गेली ती 1 धाव. धावसंख्या 6 या आकड्यावरती रोखली गेली आहे सर. आता इथून पुढे बनवायच्या आहेत 32 धावा. असं गुणोत्तर राहिलेलं आहे धावसंख्येचं. मोठ्या फटक्यांचा धाडस करावं लागेल. हीच ती वेळ आहे जिथे मोठे फटके खेळावे लागेल. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. अरे वही बदलते रुख हवाओं का दोस्तों जिनके इरादों में जान होती है. इरादे या शेवटच्या क्षणाला मजबूत ठेवावे लागतील. नक्कीच पहा, असं म्हटलं आता ना, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरटी तर काय केव्हाही बांधता येतील, मात्र क्षितिजा पलीकडे झेप घ्यावी लागेल. गोलंदाज निघालेले आहेत. 6 बॉल 32 ची मॅच. हो, यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी मात्र अडवण्याचा प्रयत्न निलेश सर. निश्चित या षटकामध्ये ओव्हर नंबर 2 साठी सुशांत शिंदे ओझरडे आलेले आहेत आणि पहिलाच त्यांनी डॉट टाकलेला आहे. म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता बनवायच्या आहेत 32. जवळजवळ आता हा सामना नशिबाच्या भरोशावरती सोडावा लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में नहीं उछाले जाते. कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नक्कीच कोणतीच गोष्ट नशिबावरती टाकली जात नाही. म्हणूनच म्हटलं आता ना की मत रख भरोसा उन हाथों के लकीरों पे. अरे नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ ही नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये नशिबावरती नाही तर आता आपल्या क्षमतेवरती फटके खेळावे लागतील. मात्र इथे चुकी होतीये. पुन्हा एकदा एक डॉट बॉल निलेश सर. निश्चित डॉट बॉल आता टीम रायरेश्वरला सामन्यापासून दूर घेऊन चाललेला आहे. परंतु काही चमत्कार होईल का, काही खराब बॉल येतील का आणि मोठे फटके आले तर आमच्या रायरेश्वर टीमसाठी हा सामना जिवंत होईल का, याच्याच अपेक्षेमध्ये आता पाठीराखी आहेत. परंतु एका बाजूला जिथे सामना कंट्रोल करण्याचा प्रयत्न बाउदन 11 ने केलेला आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत. कधी एकदा आमचा संघ हा सामना जिंकतोय आणि आम्ही जल्लोष व्यक्त करतोय. समोरच्या बाजूला ओ कोळशाच्या आतला हिरा मी या कडक गोलंदाजीला देईन मऊ चिरा मी. चीर दिली आहे, ठोकलाय आणखी एक फॅब्युलस फॅन्टास्टिक षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक मायबाप. चला एक डीजे मास्टर गाणे येऊ द्या आमच्या पंकज दादांचं. 2 बॉल. पहा मैदानाच्या आतमध्ये निलेश सर, या प्रेक्षक मायबापांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज मात्र वाई प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने यशस्वी झालंय, यामध्ये दुमत नाहीये. निश्चित प्रेक्षकांनी केलेली गर्दी या स्पर्धेचा आपण अनेक वेळा उल्लेख केला की पोच पावती आहे आणि प्रेक्षक राजा म्हटलं की एखाद्या स्पर्धेचा केंद्रबिंदू. त्यासाठी निश्चित आपण त्यांचे मनस्वी आभार मानूया. आपण इथपर्यंत आलात ही स्पर्धा बघण्यासाठी.
वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपला आम्ही मनस्वी आभारी आहोत. अंतिम बॉल आणि इथे वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आपल्या नावी केलंय. काळ भैरवनाथ 11 बावधन संघाने निलेश दादा भोसले यांच्या मालकीच्या संघाने वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 जिंकली आहे.